च्या रूपामध्ये पाहिजे असेल ना तर शंकराच्या रूपामध्ये ही नंदीवर बसलेली आपल्याला ही गणरायाची मूर्ती बघायला मिळते आहे. तसंच पुढे इकडे आला तिकडे दत्तगुरूंच्या अवतारामध्ये आपल्याला ही बालमूर्ती इथे बघायला मिळते आहे. तर तुमचं यंदाचं डेकोरेशनमध्ये ही एक आपल्याला म्हणजे वन टोनमध्ये खूप सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते आहे. 3 नेत्र तुम्हाला बघायला मिळणार आहे. आपल्या सगळ्यांचा आवडता लालबागचा राजा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तसंच पुढे तुम्ही इकडे बघाल तर इकडे गेल्या वर्षीचा 2025चा आपल्याला चिंतामणी बघायला मिळते म्हणजे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती गणपती बाप्पाची सिरीज चालू झालेली आहे आणि हा भाग आहे ना 2 आहे मित्रांनो. आज आपण आलेलो आहे चिंचपोकळी स्टेशनजवळ अमय बिल्डिंगच्या इकडे विभा आर्ट्सला भेट देण्यासाठी मित्रांनो. तिकडे 1 फुटापासून ते तुम्हाला 2.5 फुटापर्यंत गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळणार आहे. जर POPच्या तुम्ही मूर्त्या बघायला गेला तर साधारण 3,000 रुपयापासून सुरुवात होते आणि मातीमध्ये जर तुम्ही मूर्त्या घ्यायला गेला तर 4,000 रुपयापासून सुरुवात होते मूर्त्यांची. इकडे तुम्हाला विविध प्रकारच्या युनिक अशा मूर्त्या बघायला मिळणार आहेत मित्रांनो. तसंच विशेष करून गेल्या वर्षी ज्या ट्रेंडिंगमध्ये मोठ्या मंडळाच्या मूर्त्या होत्या तसंच गणेश गल्ली झालं, लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी अशा तुम्हाला प्रतिकृती ह्या मूर्त्या तुम्हाला या विभा आर्ट्समध्ये बघायला मिळणार आहेत साधारण 2 फुटामध्ये. तर मित्रांनो आजचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता मी आहे ना चिंचपोकळीला आहे बघा. समोरच आहे ना आपल्याला चिंचपोकळीचा ब्रिज बघायला मिळतो आहे. सरळच तुम्हाला यायचं आहे मित्रांनो. आणि जर बघा समोरच आहे ना इकडे आला तर तुम्हाला अमय बिल्डिंग बघायला मिळेल बघा. मुंबई 12 म्हणून हे शॉप बघायला मिळतं. त्याच्याबरोबर बाजूला इकडे विभा आर्ट्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो आज आपण विभा आर्ट्सला भेट देत आहोत. चला आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या रूपामध्ये गणपती बाप्पाचे रूप बघायला मिळतात आणि काय प्राईस रेंज आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता पण आहे ना विभा आर्ट्समध्ये आलेलो आहे आणि तिथे आपल्याला ना माती आणि POPच्या खूप सुंदर अशा मूर्त्या इथे बघायला मिळणार आहे. 1 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत तुम्ही ते गणपतीच्या मूर्त्या बघू शकतात. तर चला आता पण ना सुरुवात करूया. बघा इकडे आपल्याला अशा छोट्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळतात. तुम्ही काम बघू शकता ते बघा सुरेख असं काम केलेलं आहे. आणि तुम्ही विशेष करून डोळ्याच्या आखणे वगैरे बघाल ना तर खूप सुंदर अशा आपल्याला आखणे आणि नाम वगैरे इथे बघायला मिळतं आहे. तसंच पुढे तुम्हाला इकडे देता स्वरूपामध्येही बघायला मिळणार आहे बघा. लोड घेऊन बसलेला गणपती बाप्पा आणि विशेष करून तुम्ही पितांबरचा कलर बघू शकतात बघा. तसंच पुढे आपण आहे ना उंदरावरती बसलेला गणपती बघायला मिळतो आपल्याला. हे बघा जर कोणाला उंदरावरती बसलेला देता गणपती पाहिजे असेल तर तोही इथे अवेलेबल आहे. तसंच पुढे तुम्हाला आहे ना एक सुंदर आणि युनिक मी तुम्हाला इकडे गणपतीच्या मूर्त्या दाखवणार आहे बघा. 1 टोन कलरमध्ये जर तुम्हाला गणपती बाप्पाची अशी मूर्ती पाहिजे असेल तर 1 टोन कलरमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. देता स्वरूपामध्ये तुम्ही ते बघू शकतात. आणि इथे पुढे बघाल तर इकडे राजा पोजमध्ये गणपती बाप्पाची आपल्याला मूर्ती बघायला मिळते आहे. राजा पोजमध्ये बघा साधारण ही 1.5 फुटाची असेल आणि देता स्वरूपामध्ये आहे. तुम्ही कलर बघू शकतात पितांबराचा. तसं इथे पुढे आलात नाही बघा इकडे आपल्याला POPच्या मूर्त्या बघायला मिळते बघा. ह्याला आहे ना तुम्हाला धोतर पितांबर वगैरे नेसवलेलं आणि विशेष करून तुम्ही इकडे आहे ना वर्क बघू शकता बघा. मुकुटाला खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे आणि बघा माळ वगैरे घातलेले आहेत. तर सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे. त्याच्या बाजूला तुम्ही बघाल तर इकडेही आपल्याला सुरेख आणि विविध रूपामध्ये आपल्याला गणपतीच्या अशा मूर्त्या बघायला मिळतात आहे बघा. सोनपट्टा वगैरे जर तुम्हाला डायमंड वर्क वगैरे पाहिजे असेल ना करून तर नक्कीच तुम्ही त्यांना सांगू शकता बघा. पेट्यामध्ये आहे ना मोरपीस वगैरे त्यांनी घातलेला आहे बघा. एक मूर्ती आहे. तसंच पुढे आला तर बघा कोणाला जर शंकराच्या रूपामध्ये पाहिजे असेल ना तर शंकराच्या रूपामध्ये ही नंदीवर बसलेली आपल्याला ही गणरायाची मूर्ती बघायला मिळते आहे. आणि ही पण साधारण 2 फुटामध्ये आहे. आणि POPमध्ये विशेष करून तुम्ही ते पुढे बघाल तर POPमध्ये तुम्हाला सुरेख असं काम केलेलं आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. तुम्ही नाम वगैरे बघू शकता ते बघा. तसंच पुढेही आपल्याला विविध रूपामध्ये बैठक तुम्ही ते बघू शकता विशेष करून. आणि प्रत्येक कलर आहे ना वेगवेगळा आहे गणपतीचा आहे बघा. तुम्हाला 1 टोन मध्ये ते असे कलर बघायला मिळतील. विशेष करून आहे ना कुणाल पाटील जे आहेत मूर्तिकार ते असे कलर करतात. तो 1 टोन मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर 1 टोन मध्ये. पाठीमागे तुम्ही इकडे बघू शकता तर त्या गणपती बाप्पाला बघून आपल्याला तेजूगायची आठवण झाली. तेजूगायचा राजा हे बघू शकतात. झुपकेदार कान आपल्याला इकडे बघायला मिळतात आहे. तर तीही मूर्ती इकडे POPमध्ये अवेलेबल आहे. तसंच तुम्हाला इकडे तुम्ही ते बघू शकता चिंतामणी पोज आपल्याला बघायला मिळत आहे गणपती बाप्पाची सुंदर. जर तुम्हाला प्रभाववाला जर गणपती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या मूर्तीचा विचार करू शकता. बघा
हिलाही सुंदर असं काम केलेलं आहे. रंगकाम तुम्ही बघाल तर रंगकाम सुरेख केलेलं आहे. पितांबर पिवळा नेसलेलं आहे. लाल शेला आहे तो लाल कलर मध्ये बघायला मिळतोय. तसंच पुढे इकडे आला तिकडे दत्तगुरूंच्या अवतारामध्ये आपल्याला ही बालमूर्ती इथे बघायला मिळते आहे. जर तुमचं यंदाचं डेकोरेशन दत्तगुरू म्हणजे वटवृक्ष वगैरे जर तुम्ही करत असाल आणि जर तुम्हाला दत्त स्वरूपामध्ये गणरायाची मूर्ती पाहिजे असेल तर विवा आर्ट्स मध्ये इथे अवेलेबल आहे. इकडेही पुढे तुम्ही बघू शकता साधारण 1.5 ते 2 फुटामध्ये गणपतीची मूर्ती बघायला मिळते आहे. ओके, पुढे बघाल तर पुण्याचं श्री दगडूशेठ गणपती आपल्याला इकडे प्रतिरूप बघायला मिळत आहे. विशेष करून तुम्ही ते बघू शकतात, त्याचं काम बघू शकतात, कलर टोन वगैरे बघू शकतात, सुंदर केलेलं आहे. पिवळा पितांबर आणि शेला तुम्हाला गुलाबी याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. तर जर तुम्हाला दगडूशेठ हलवाईमध्ये गणपती बाप्पा पाहिजे असेल तर हेही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तसंच पुढे आलात तर 1 टोन मध्ये तुम्हाला कलर बघायला मिळणार आहे. 1 टोन मध्ये तुम्ही गणपती बाप्पाचं ही सुंदर असं रूप बघू शकतात. आणि विशेष करून मला आवडलं आहे, तुम्ही बघू शकतात 3 डोळे आहेत. एक कपाळावरती त्यांनी डोळा काढलेला आहे आणि 3 टोन मध्ये ही एक आपल्याला म्हणजे 1 टोन मध्ये खूप सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते. 3 नेत्र तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि खूप सुंदर असं हे रूप मूर्तिकाराने क्रिएट केलेलं आहे. तसंच इथे पुढे बघा तर डमरूवरती गणपती बाप्पा बसलेले आहेत बघा. जर तुम्हाला अशी काही मूर्ती पाहिजे असेल डमरूवरती बसलेली तर तुम्ही तीही घेऊ शकता बघा. कलर वगैरे उत्तम आहे आणि ही तुम्हाला मूर्ती 2 फुटाची आहे साधारण आहे ना, म्हणजे पीओपी मध्ये 2 फुटाची. तर नक्कीच तुम्ही विचार करू शकता. बघा ही एक सजवलेली मूर्ती आहे, सुंदर असं काम केलेलं आहे. आणि तुम्ही आता शेला बघाल, शेला तसंच पितांबरही तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, तसंच पद्मासन मांडीमध्येही तुम्हाला गणपती बाप्पाची इथे मूर्ती बघायला मिळणार आहे बघा. तसंच पाठीमागे बघाल तर आपल्याला शंकराच्या अवतारामध्ये ही मूर्ती बघायला मिळते बघा. शंकराच्या अवतारामध्ये जर तुम्हाला मूर्ती पाहिजे असेल तर तीही अवेलेबल आहे. तसंच पुढे आला तर इकडेही आपल्याला खूप सुंदर गणपतीचे वेगवेगळे रूप इथे बघायला मिळणार आहेत बघा. बघा बोला येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. बघा आपल्याला इकडे आहे ना जय मल्हार मल्हारी अवतारामध्ये ते गणपती बाप्पाची आपल्याला इथे मूर्ती बघायला मिळते सुंदर. आणि साधारण मित्रांनो 2 फुटाची ही आपल्याला मूर्ती बघायला मिळणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला जय मल्हारची मूर्ती पाहिजे असेल आणि कुठे अवेलेबल नसेल तर नक्कीच तुम्हाला विभागमध्ये मित्रांनो यायचं आहे. बघा तुम्हाला आशीर्वादाचा हात दिसतोय, एका हातामध्ये डमरू घेऊन एका हातामध्ये खंडा म्हणजे तो जय मल्हार आपल्याला खंडा बघायला मिळतो, जी तलवार असते तो बघायला मिळते. तर ही तलवार वगैरे ना तुम्हाला इथे लावून मिळेल. तसंच सगळं तुम्हाला काम इथे करून बघायला करून दिलं जाणार आहे. ओके, बघा आता काही तुम्हाला मूर्त्या आहेत ना ह्याला कलर नाही केलेला आहे, पण जर तुम्हाला जो आवडीचा कलर असेल तोही तुम्हाला इकडे करून दिला जाईल. खाली बघाल तर नंदी महाराज आपल्याला पायाखाली बघायला मिळतात आहे. तसंच गणपतीचं वाहन मूषक आपल्याला इथे बघायला मिळतं आहे बघा. इथेही आपल्याला खूप सुंदर अशा मूर्त्या इथे बघू शकतात. बघा पुढे आपण बघितलंय ना पाठी आपल्याला मोरपीस बघायला मिळत आहे. कृष्णा अवतारी आपल्याला गणपती बाप्पाचं एक सुंदर रूप बघायला मिळत आहे 2 फुटाचा. तुम्ही बघू शकता सुरेख असे रूप इकडे साकारलेलं आहे. जर तुम्हाला कृष्ण अवतारी गणपतीची मूर्ती पाहिजे असेल 2 फुटामध्ये तर तुम्ही ही नक्कीच विचार करू शकतात आपल्या घरी बसवण्याचा. बघा पुढे आपल्याला ना सुंदर अशी शंकराच्या अवतारामध्ये शिवच्या अवतारामध्ये गणरायाची मूर्ती बघायला मिळते आहे बघा. पिंड आणि पाठीमागे आपल्याला नागाचा फणा बघायला मिळेल. विशेष करून तुम्हाला जर तुमची या वर्षीची थीम अशी काही असेल आणि जर तुम्हाला ही मूर्ती पाहिजे असेल तर साधारण 1.5 फुटाची आपल्याला ही मूर्ती इकडे बघायला मिळते. 19-20 इंचापर्यंत तुम्हाला ही मूर्ती इथे बघायला मिळेल. तर खूप सुंदर असं काम केलेलं आहे. पीओपी मध्ये ही गणेश मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते आहे. तर मित्रांनो गेल्या वर्षीचा 2025चा आपल्याला मुंबईचा राजा इथे बघायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकतात 22 फूट वाले की जय. जर तुम्हाला गणरायाची म्हणजे गणेश गल्लीची मूर्ती पाहिजे असेल तर तुम्ही इकडे बघू शकतात. तसंच पुढे आपल्या सगळ्यांचा आवडता लालबागचा राजा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तसंच पुढे तुम्ही इकडे बघाल तर इकडे गेल्या वर्षीचा 2025चा आपल्याला चिंतामणी बघायला मिळतं. म्हणजे 3ही गणपती तुम्हाला एका फ्रेम मध्ये इथे बघायला मिळतं मित्रांनो. तुम्ही बघू शकतात ते पण प्रतिरूप आपल्याला बघायला मिळत आहे एकाच फ्रेम मध्ये. जर तुम्हाला ह्याच्यामधली कोणतीही मूर्ती आवडली ना तर नक्कीच तुम्हाला विभा आर्टला मित्रांनो भेट द्यायची आहे. तसंच खाली तुम्ही बघाल की प्रत्येक आपण बैलगाडा शर्यत बघतो तर बैलगाडा क्षेत्रातला देव आपल्याला इकडे बकासूर बघायला मिळतोय मित्रांनो. कृष्णाच्या रूपामध्ये बाप्पा बसलेला आहे आणि आपला बकासूर आपल्याला इकडे बघायला मिळतो आहे. सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये देव मानला जाणारा
आपल्याला इथे अष्टम हिंद केसरी बकासूर इथे बघायला मिळतात मित्रांनो. जर तुम्ही बैलगाडा प्रेमी असाल आणि जर तुम्हाला आपल्या घरामध्ये असा काही नंदीसोबत गणपती आणायचा असेल तर नक्कीच तुम्ही त्याचा विचार करू शकता. तर पुढे आपण बघितलं ना तर पुन्हा एकदा आपल्याला मल्हारी अवतारामध्ये गणरायाची ही मूर्ती इथे बघायला मिळते बघा. पिवळं पितांबर घातलेलं आहे. तर अशी काही जर मूर्ती तुम्हाला पाहिजे असेल मल्हारी अवतारातून तर तेही तुम्ही इकडे बघू शकता. साधारण 2 फुटाची गणरायाची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. तर मित्रांनो जर तुम्हाला कोळी रूपामध्ये गणरायाची मूर्ती पाहिजे असेल ना तर कोळी रूपामध्येही आपल्याला इथे गणरायाची मूर्ती बघायला मिळते बघा. नारळावर बसलेली आणि पोशाखही घातलेला आहे खूप सुंदर असा बाल मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर ही साधारण 1.5 फुटाची तुम्ही मूर्ती बघू शकता. जर तुम्हाला कोळी रूपामध्ये गणरायाची मूर्ती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही विभा आर्ट्सला इकडे येऊन भेट देऊ शकता. चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.